नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व तासगावच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 8 नंबरच्या टॉपिकला सुरुवात करतोय, सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. आता सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंगमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सीड अँड ग्रेन. सीड आणि ग्रेनमधला फरक काय. सीड म्हणजे जे आपण लावण्यासाठी वापरतो, ग्रेन खाण्यासाठी वापरतो. हाऊ विल यू रेकग्नाइज गुड सीड. गुड सीड आपण कशी ओळखू शकतो. ॲक्च्युली हा डिलीट केलेला पोर्शन आहे. डू यू नो डिफरंट टाइप्स ऑफ सीड. सीडचे वेगवेगळे प्रकार कुठले. व्हाय सीड इज क्लीन अँड ड्राईड बिफोर स्टोरेज. स्टोरेज करण्यापूर्वी ती क्लीन आणि ड्राय का केली जाते. इज एनी प्रोसेसिंग रिक्वायर्ड बिफोर सोईंग सीड. सीड सोईंग करण्यापूर्वी काही प्रोसेसची गरज आहे का. आता पहिला पॉईंट, सीड प्रोसेसिंग प्लांट. मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. त्यामध्ये बघा, सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूविंग द quality of harvested seed through a series of operations. म्हणजे हार्वेस्ट केलेल्या सीडची आपल्याला क्वालिटी सुधारायची आहे वेगवेगळ्या ऑपरेशन्समधून. मग ती कुठली ऑपरेशन्स आहेत बघा. अनुक्रमे. व्हीज या शब्दाचा अर्थ अनुक्रमे. क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करणं, ड्राईंग म्हणजे सुकवणं, ग्रेडिंग म्हणजे प्रतवारी करणं, टेस्टिंग म्हणजे त्याची टेस्ट करून बघणं, शेलिंग त्याचं जे कव्हर असेल ते बघायचे व्यवस्थित आहे का, ट्रीटिंग त्याला ट्रीट करायचे, बॅगिंग म्हणजे बॅग भरणं, लेबलिंग म्हणजे लेबल करणं, काय कशात भरलेले, किती आहे वजन त्याचं. सीड प्रोसेसिंग मे बी डिफाईन्ड ॲज प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ डॉकेज इन द सीड लॉट अँड प्रिपरेशन ऑफ सीड फॉर मार्केटिंग. म्हणजे सीडमध्ये जे काही कचरा असेल, खराब असेल, ते आपण काढून टाकणार आहोत आणि ती मार्केटसाठी तयार करणार आहोत. सीड प्रोसेसिंग मे बी अंडरस्टूड टू कंपराइज ऑल ऑपरेशन्स आफ्टर हार्वेस्ट. हार्वेस्टिंग नंतर केलेले सगळे ऑपरेशन दॅट एम ॲट मॅक्झिमायझिंग सीड व्हायबिलिटी. ज्याच्यामुळे सीडची व्हायबिलिटी सुधारते, व्हिगर सुधारतं आणि हेल्थ सुधारते. व्हायबिलिटी, व्हिगर म्हणजे जोमदारपणा, व्हायबिलिटी म्हणजे त्याचा जिवंतपणा आणि हेल्थ म्हणजे त्याची हेल्थ, आरोग्य. पुढचा पॉईंट परत डिलीट आहे बघा. रिमेंबर दिस. सीड प्रोसेसिंग इज a vital part of the total technology involved in making available high quality seed. हाय क्वालिटी सीड करण्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. इट assures that end users seed of the high quality with minimum adulteration. म्हणजे शेवटी वापर करणारा जो यूजर आहे त्याच्यापर्यंत कमीत कमी सीड खराब झालेली पोचली पाहिजे. कमीत कमी खराब. त्यात अडुल्टरेशन याचा अर्थ आपण भेसळ होणं वगैरे म्हणतो किंवा खराब होणं, बाधित होणं. इन ॲग्रिकल्चर द टर्म सीड प्रोसेसिंग इन्क्लूड क्लिनिंग, ड्राईंग, सीड ट्रीटमेंट, पॅकेजिंग अँड स्टोरेज. आता त्याचे इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायचे आहेत बघा. इम्पॉर्टन्स पहिल्यांदा, इट हेल्प्स इन टेकिंग सच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट मेंटेन सीड व्हायबिलिटी. याच्यामुळं सीड व्हायबिलिटी मेंटेन होते. दीज मेजर्स इन्क्लूड ड्राईंग ऑफ सीड. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग सीड क्वालिटी बाय रिमूव्हिंग अडुल्टरंट्स. अडुल्टरंट म्हणजे जे भेसळ असतात. अँड अनफिट सीड. ज्या अनफिट सीड आहेत म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, डॅमेज झालेल्या किंवा काहीतरी इन्फेक्शन झालेल्या असतील त्या. इट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट सीड क्वालिटी स्टँडर्ड टू द बायर्स. सीड क्वालिटी स्टँडर्ड्स काय आहेत हे विक्रेत्याकडं बायर्सला म्हणजे खरेदी करण्याला माहीत व्हावेत. दीज क्वालिटी स्टँडर्ड्स आर डिटरमाइंड बाय प्युरिटी टेस्ट. प्युरिटी टेस्टनुसार, मॉइश्चर टेस्टनुसार, जर्मिनेशन टेस्टनुसार आपण हे ठरवतो. प्रोसेसिंग मेक्स सीड हँडलिंग इझियर. प्रोसेसिंगमुळं सीड ही हँडल करायला सोपी जाते. यूज ऑफ अप्रोप्रिएट बॅग्स प्रिव्हेंट सीड डॅमेज. ठराविक आकाराच्या बॅग असल्यामुळं सीडला डॅमेज होत नाही ड्युरिंग हँडलिंग अँड स्टोरेज. इट हेल्प्स इन कीपिंग हेल्दी सीड. हेल्दी सीड्स तयार केल्या राहतात. द सीड ट्रीटमेंट नॉट ओनली रेड्यूस द सीड बॉर्न इन्फेक्शन बट ऑल्सो प्रोटेक्ट सीड इन स्टोरेज. स्टोरेजमध्येही ती साठवली जाते चांगल्या पद्धतीने. इट प्रोटेक्ट सीड अँड सीडलिंग फ्रॉम अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. म्हणजे पेस्ट अँड डिसीजपासून त्याचा बचाव केला जातो. यूज ऑफ डेझिग्नेटेड टॅग. त्याला ठराविक टॅग लावले जातात. फॅसिलिटेट म्हणजे हेल्प होते सीड आयडेंटिफिकेशन अँड हँडलिंगसाठी. इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ॲज द प्रपोर्शन ऑफ प्युअर सीड इज हायर इन प्रोसेस्ड सीड. प्युअर सीड ही जास्त असल्यामुळं त्याचं आपल्याला यील्ड जास्त मिळतं. दॅट विल गिव्ह राईज टू व्हिगरस अँड हेल्दी प्लांट स्टँड. मग प्लांट पण तिथे चांगली वाढतात. व्हिगरस, जोमदार आणि हेल्दी प्लांट्स असतात. प्रोसेस्ड सीड इज युनिफॉर्म इन साईज ड्यू टू रिमूव्हल ऑफ सीड
ॲपेंडेजेस, आपण त्यातनं सीड ॲपेंडेजेस म्हणजे वेडेवाकडे पार्ट काढून टाकलेत. हेन्स मशीन सोईंग बिकम इझियर, मशीननी सोईंग करणं आपल्याला सोयीचं जातं. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग सीड ऑफ वीड सीड. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग स्टोरेज लाईफ ऑफ सीड. याच्यानंतर ब्रॅकेटमधला पॉईंट बघा. सीड प्रोसेसिंग इज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन द फिजिकल प्रॉपर्टीज बिटवीन डिझायरेबल सीड अँड द कंटॅमिनंट, म्हणजे कंटॅमिनंट आपण त्यातले वेगळे काढू शकतो त्याच्या कॅरेक्टरनुसार. द फिजिकल प्रॉपर्टीज आर साईज, शेप, लेंथ, वेट, कलर, सरफेस, टेक्स्चर, ॲफिनिटी फॉर लिक्विड आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिंग. या पद्धतीनं आपण एवढे पॉईंट्स पूर्ण केले. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.